श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तिजोरीत या गोष्टी ठेवणे आहेत खूप शुभ। जीवनातील अविभाज्य बाब म्हणजे धन म्हणजेच पैसा योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवल्यास कोशवृद्धी धनवृद्धी होऊ शकते। मात्र त्यांची दिशा चुकल्यास नुकसान समस्यांचा सामना करावा लागू शकतो असे सांगितले जाते। तुम्ही घरात तिजोरी किंवा लॉकर बनवत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। उदाहरणार्थ तिजोरी कुठे असावी, यामध्ये कोणत्या गोष्टी ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत। तिजोरी या दिशेला असावी। उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली गेली आहे। आपली धन पैसा ठेवण्याची तिजोरी वा कपाट हे उत्तर दिशेला तोंड करून ठेवावे असे सांगितले जाते। उत्तर दिशेला कपाट वा तिजोरी उघडली जावी, यामुळे धन दागिने कोशवृद्धीचे योग प्रबलतेने जुळून येतात। नोकरी तसेच व्यापारातील समस्या हळूहळू दूर होऊ लागतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। हळदीच्या 7 गाठी आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी गुरुवारी तिजोरीत किंवा तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी हळदीच्या 7 गाठी ठेवाव्यात। यामुळे तुमची तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहील। ठेवण्यापूर्वी हळद बृहस्पती समोर ठेवा, त्यानंतर तिजोरीत ठेवा। असे केल्याने तुमच्या आयुष्यात पैशाची कधीही कमतरता भासणार नाही। तिजोरीत पिंपळाचे पान ठेवा, या पानावर सिंदूर लावून स्वस्तिक चिन्ह बनवा। ही प्रक्रिया तुम्हाला सलग 5 शनिवार करावी लागेल। तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी करू नये। तिजोरी, पर्स किंवा पैसे ठेवण्याची जागा कधीही पूर्णपणे रिकामी करू नये। तिजोरीत संपत्तीचे प्रतिबिंब दिसेल अशा प्रकारे आरसा ठेवा। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समध्ये छोटा आरसाही ठेवू शकता। पूजा केलेली सुपारी आपल्या तिजोरीत किंवा लॉकरमध्ये दोरी आणि संरक्षणाचा धागा बांधून ठेवावी। असे केल्याने तुमचे उत्पन्न वाढेल आणि तिजोरीत ठेवलेल्या धनात नेहमी वृद्धी होईल। तिजोरीत ठेवा नाणी, अत्तराची बाटली, चंदन किंवा अगरबत्तीचे पाकिट ठेवल्याने तिजोरीत सुगंध असतो, त्यामुळे सकारात्मकता कायम राहते। तसेच तिजोरीत 10-10च्या नोटांची गट्टी आणि काही पितळ किंवा तांब्याची नाणी ठेवल्याने धनवृद्धी होते।